एक गांव, त्या गांवा भितरी अद्भुत तसलो श्रीमंत व्यक्ती वास करता आशिल्लो. आज्या कल्तनेची श्रीमंतगिरी त्या कुटुंबाक आशिल्ले. अशांगे न्हू, आज्या नंतर बापाय नंतर ह्या पोतू तेगेले जमीन पळोवंक न्हू जीवन करता आशिल्लो. आज्या कल्तनेची संपत केन्ना आयलले अशांगे न्हू, हे पुताक मस्तीतले मेहनत करचे आवश्यकता पडना. जमीन पळोवंक घेतले पुरो तुंतून येवचे अमोघ जाल तसले आदाय संपत परिपूर्ण जावन हेका मेळटा आशिल्ले. अशें न्हू खंयचे काम नाशिल्ले तरी प्रायशः तो आहार स्वीकार करता उरता आशिल्लो. तेगे शरीर मोटेताय घेता वता आशिल्ले. अशें न्हू तो मस्तीतले शरीर आतां मोटेताय गेलो. चमकचे, उठचे, बसचे, हे करचे कठीण जाता परिस्थिती तेगे जिवना भितरी निर्माण जाता गेले. शरीर केन्ना एक पटी मोठ येता ते बारीक करचे तितलो सुलभ न्ही. अशें न्हू हे श्रीमंताक मस्त त्रास येवचे लागले. मना प्रमाण खंय वचचे जावत ना, येवचे जावत ना. इतलेच न्ही, खंय तरी देवस्थान वचून तोगो बसच्या म्हणल्यार बेची बसत असले सामर्थ्य ना जाता गेले हेका. अशें न्हू मस्त विचार केलो, कशें कंगे न्हू हें शरीर देवसून घेवचे, कशें करून न्हू हें शरीर बारीक करून घेवचे आनी पयली नमनीची सशक्त्यान उरचे म्हणून. मस्तीतले डॉक्टर केलो, मस्तीतलो उपचार केलो, जाल्यार खंयच्या उपचाराची तेगेले स्थूल शरीर कमी करचेक प्रयोजन पडना. इतलेच न्ही, डॉक्टरान सांगिल्ले नियम तो बी पालन करचेक तयार नाशिल्लो. अशा न्हू कशें आशिल्लें की तो तशी उरलो. तेगे मना भितर विचार चलता आसाची कशें तरेची हें शरीर बरें करून दवरून घेवका, बारीक करका म्हणून. जाल्यार तसले वाटी ताका मेळनाशे गेले. एक पटी ताका एक आनंदाचे विशय मेळ्ळे. ते म्हळ्यार लागींच्या एक शहरा भितर विदेशांतनी एक डॉक्टर आयला. तो कसली बीच कमी करता खंय. अशें न्हू थंय तुमी जाल्यार वचून या म्हण सांगचे कोण कितें गेले आत्मीय लोकांक सांगले. तेन्ना हे श्रीमंताक मस्त आनंद जाले. विदेशांतन तो आयला म्हण जालो आसतरी तेगेले कडेन मस्तीतले औषध उरचे पुरो. आनी हांव खंडितानूच बारीक येताची म्हणचे एक आश्वासनाचेरी तो त्या डॉक्टरा कडेन तेगे सगळे लोकांले सहाय घेवन वचून पावता. डॉक्टरा कडेन तेगेले तोंदर सांगूंक येता, प्रॉब्लेम सांगूंक येता. अशी म्हाका मस्त त्रास येता आसा. जन्मात हांव अशी नाशिल्लो, नंतर आहारा निमित्त अशी जावंक गेलो. अशें जावंक न्हू हें शरीर कमी करता असले कसले तरी वेवस्था आसलेली आपणा तुमी सांगया म्हणून. त्या डॉक्टरांनी सगळे तेगेले नाडी परीक्षा केले, सगळे हार्ट बिट्सांनी परीक्षा करून सांगले बाकी कांय त्रास ना रे तुका, बाकोट तूं आराम आसा, ओके. तूं गेल्ले समस्या म्हळ्यार शरीर मोटेला म्हणजे कोची कांय भिन्नाका. हें शरीर कितें मोटेलें आसा, हें मोटेलें शरीर कमी करचें आशिल्ले उपाय म्हूण सांगल्यार साखणपणाची थोडे वॉकिंग करी, 1-3-4 किलोमीटर फिरी, कमी तुका शरीर आपापीची. त्याने हेण सांगलें खंय वॉकिंग करूं जाता तसलें हांव तुमचे कडेन येता आशिल्लो, तें जावत ना म्हणजे तुमचे कडेन आयला हांव. ओहो, तशी बी आसा तुगे कडेन वॉकिंग करूंक जावत ना. तेन्ना हे डॉक्टरान सांगलें जर तुका वॉकिंग करूं जावत ना राबिले कडेन कितें तरी कर तूं.
कित करो सूर्य नमस्कार घाले तुमचं निमित्त तू बारीक येता पाप ह्या बावगाच्या क जावत ना आणि सूर्य नमस्कार खंत घालचे आणि पाप त्यानं सांगल काय डॉक्टर माम हांव तुमकां नमस्कार घालता ते सूर्य नमस्कार माझ्याकडे जावत ना त्याची कथा सांगायला मग ते उठ कसं लावलं नाका तुम्ही गुळ असले दिया हांव आराम जाऊ का हांव बारीक येऊ का प्राय ते संदर्भाचेर गोळी कसल्या नाशिल्ल्याची दिसता विदेशा भितर बेची तसली गोळी नाशिल्ल्याची अशान ते डॉक्टरान सांगले गोळी कसले आयल ना मरे त्या बदल मनुष्य मोठीकडची गोळी असावी ना हा बारीकरची गोळी ना अजूनपर्यंत अशी जाऊन गोळी ना ह्या का तू व्यायाम करी मुळे करतना थोड्याची वॉकिंग करी मुळे करतना आता कशी तुका बारीक कट रे मारया बोडा उसळ मरे हे म्हणून सांगे न्हू डॉक्टरू माते हात दिन बसलो म्हणजे जाले त्यांना हे श्रीमंताक थोडे निराश जाले थो कितले की आश्चर्य आयलो हे डॉक्टरा कडेन हेगे कडेन गेल्ले री हांव बारीक येतलो आराम जातलो आरोग्यपूर्ण जातलो म्हणून त्याले हे डॉक्टरू कांयची करनासतना बोडा हात देऊन बसलो म्हूण सांगे न्हू मस्त पश्चाताप हांवें न्हू डॉक्टराक मातसो कथा सांगता आसा तुमी बी म्हाका हात सोडनाका वो मस्त डॉक्टर दाखयलय कोणा कडेन कांय करूं जालें ना तुमगेर उंच विश्वासान आयला अशें तुमी कितें तरी एक म्हाका वाट दाखयकाची नाजाल्यार हांगा थंय वच्चीच ना म्हूण सांगे न्हू हट जावन बसलो श्रीमंत तेन्ना त्या डॉक्टराक मस्त मनाक पश्चाताप येले हे मनुष्य बारीक येवंक म्हूण आसय तेले बारीक येवचें कितें करका ते तयार ना हिगले भितरी आनी कशें करून बारीक करचे तेन्ना डॉक्टर मनाक एक आलोचन आयलें आलोचन येवंक गे न्हू हेका थोडेची आहार नियंत्रण केल्ले री ह्यो बारीक येतलो म्हणजे चिंतनेचे दी डॉक्टर येवंक गे न्हू डॉक्टर ताका सांगता आसा पळय हांव तुका एक सुंदर उपाय सांगता तूं तें करी 1-2-3 म्हयन्या भितरीची तूं थोडेची बारीक येतलो आराम करून येतलो तुका चमकाचें इजी जातलें म्हणून तेणे श्रीमंताक संतोश जावन गेले डॉक्टर कितके आतां सांगता आसाची म्हूण सांगे न्हू विचारता आसा डॉक्टर माम कसले केले री हांव बारीक येतलो तेन्ना डॉक्टर तेगेले विचारा प्रमाण सांगता आसा तुमी एक काम करका ते म्हळ्यार दिवसाक 2 चपाती आनी 2 केळी खावका तुमी तशी करता वच्या दिवसा तुमी आपापीच बारीक येताची म्हणून तेन्ना श्रीमंत मनाक संतोष 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 कारण चपाती ते श्रीमंत मस्त आवडत आशिल्ले चपाती खावचें सांगलें म्हणजे जालें ताका त्याला दोन्ही सांगला उरो केळी बी सांगला मस्त संतोष आहे श्रीमंताक संतोष आला श्रीमंतांनी डॉक्टर लागून विचारलं खंय डॉक्टर माम तुम्ही हे 2 चपाती 2 केळी खावचे सांगले न्ही हे जेवणा पयलीं खावचे की जेवणा नंतर खावचे म्हण तेन्ना हे डॉक्टरान सांगलें खंय जेवणा पयलीं बी खा नंतर जेवण करी नंतर जेवणा नंतर बी खा आनी येवचें काम ना तुका हांगा म्हण आनी कितें करतलो तो पाप मनुष्याक सुलभ जालें तसलो वाट सांगले री फूड कंट्रोल करतो आहार नियंत्रण करो आरोग्य बरें येता म्हण सांगले री मनुष्याक आजी जिखवा चापले इतलें जालें की म्हण सांगले री नियंत्रण करचें मनुष्य नाश स्थिती भितरी श्रीमंत नमकेची आज आमगे जीवन जालेले मस्त इतले कठीण जाता परिस्थिती दिसता आसा प्रायः केवल हे एक तापत्रय श्रीमंत मात न्ही आमगे सगळे लोकांच्या जिवना भितरी तशी चलता आसनी बे आजी आमकां नाशिल्ले रोग खंयचे शुगर बीपी तरेची प्रायः आजी अनेक लोकां भितर आमी पळयचे शकताची पयले काल आशिल्ले 30 वर्सां पयले 40 वर्सां पयले
BP आणि शुगर हे श्रीमंत लोकांना रोग म्हणू. श्रीमंत लोकां मात्र हे रोग येवचे, हे श्रीमंत लोकांना रोग म्हणू. जाल्यार आतां कितें हांव लागोतस तुमकां, हे रोग श्रीमंत्यांक गेलो ओटलो का लागला. असली परिस्थिती येवन गेला म्हणजे असतरी ह्या कुटू कारण कितें, ह्या कुटूक कारण आमगेल आहार नियंत्रण नाशीची आमी उरचे. आमगे मनसेच्छ जे आमगे न्हू आमी खाता उरचे. आमगेल आरोग्य असमतोलन कारण जाल्ले चिंतने आमी करचे आवश्यकते आमकां सगळ्या लोकांक आसा. आजी तरी विचारचे काम ना. बर्गर गिरगर म्हूण सांगेन कस कस तुटायला की आजी तोंडा टेस्ट लागता म्हणचे खाता बसचे. ते कोणाल फूड भारतीय कितें ते तुंत बात कितें आसा कांय कल्पना ना आमकां. अशी जे आमगे न्हू टेस्ट आसकी ना की वतना उठचे रे तिने खाताची हांव खावचे हांव खाता म्हूण आनी एकलो खाता. अशी जे आमगे न्हू मनसेचे कारण खाता आसाची अशें ना. आमगे शरीर म्हणजे रोगाचे एक सहज तसले बोलून जावन गेला म्हणजे तरी प्रायशः आमी आमगेर आहार विहार कशें दवरून घेवका म्हणचे बदल थोडे जागृत्याक उरचे, थोडे कॉन्शियसली उरचे अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसवो. आमगेले म्हालगड लोक सांगताची सर्वेषामेव रोगाणां लंघनम परमौषधम म्हणून. मनुष्याक खंयचे रोग उरो खंयचे मनुष्य उल्लंघन करता तुंत निमित्त रोग कमी जाता. अशानुची सर्वेषामेव रोगाणां लंघनम परमौषधम. सुंदर सूत्र आमगे म्हालगड लोकांनी दिल्लें आसा आमकां. लंघन म्हळ्यार कितें, दांटून वचचे न्ही, उपवास करचे, आहार घेन्नाशी उरचे, निराहार करचेक लंघन म्हूण सांगलो. आमी कितले निराहार जावन उरताची अर्थात तुमगे भाशा सांगतले उपवास करताची तितले आमी आरोग्यवंत उरूं शकताची, तितले आमगेलें शरीर स्वस्थ्यान उरता म्हणजे सत्य प्राचीन लोकांनी म्हालगड लोकांनी अनुभव करून सांगिल्लें सत्य हें. अशानूची आमगे प्राचीन लोकांनी एक पद्दत हाडले. मनुष्याला आरोग्य स्वस्थ्यान उरका, मनुष्याने निरोगी जावन उरका, मनुष्याने समचित्त जावन उरका म्हूण सांगे न्हू. 15 दिवसा एक पटी उपवास करचे म्हणून, 15 दिवसा एक पटी आहार खान्नाशी उरचे म्हणून, 15 दिवसा एक पटी निराहार करचे म्हणून. ताका आमी एक नांव दिले एकादशी व्रत. म्हळ्यार कांय खान्नाशी उरचे. हेजे कारण कितें फाटल्यान दवरलें कारण मनुष्याला आरोग्य स्वस्थ उरका. मनुष्य कितलो खाता वता तुंत निमित्त अनेक कितले रोग रुजी सुरवात येता वताची. मनुष्य एक दिवस तरेची 15 दिवसाक शरिराक तरी गॅप दिलेली, आहाराक गॅप दिलेली तेन्ना आहार नाशे टायमार शरीर आनी परतून चुरूक येता. चुरूक्यान भितर कित तरीच अस्तव्यस्त जाल्लो आसतली, रक्ता भितर देवो मज्जा मांसा भितरी अस्तव्यस्तता जाल्लो आसतली ते सहजान सुमू जाता आनी मनुष्य स्वस्थ जाता आनी परतून तो मुखार वचूंक शकता. म्हणचे बदल एक वेवस्था हाडले 15 दिवसा एक तरेची उपवास करका म्हणून. आजकाल अनेक डॉक्टर बी सांगता बुद्धिवंत डॉक्टर तुमगे आरोग्य बरें उर कशें उरलेली वारा एक दिवस उपवास करया म्हणून. वारा एक दिवस उरचे कठीण जालें का ते धार्मीक पद्दतीचेर 15 दिवसा एक तरेची उपवास करका कठीणिट्यान करका म्हणजे एक पद्दती आमगे म्हालगड लोकांनी हाडिल्ले. कारण कितें आमगेलें आरोग्य बरें जावन उरका, आमी स्वस्थ्यान उरका म्हणजे कारण वो. आमी कितले आहार खाताची तितले आमगेले रोग निरोधक शक्ती कमी जाता वता केन्नाची. आमी कितले आहार कमी दवरून घेताची तितले रोग निरोधक शक्ती जास्त जाता वता. अशें जावंक न्हू सहजान आमी खाल्लेलो आहार निमित्त आहार दोशा निमित्त अनेक कितले रोग शरिरा भितर तयार जाताची सहजानूची. तेन्ना मनशान एक दिवस तरीच 15 दिवसा भितर तेणे निराहार केल्लेरी
ते कितें रगत आसा पुनः शुद्धी जावचेक, पुनः समावस्थे भितर येवचेक बरें जाता, पुनश पुनः एक्टीव जाता. म्हणचे हाडाल व्यवस्थे हे एकादशी व्यवस्थे. अशान एकादशी केन्ना येता तेन्ना मनुष्यानी निराहार करका, उपवास करका म्हणून. प्रायशः उपवास शब्द कितें आसा, हे शब्द आजी रूढ अर्थ भितरी आमी कांय खान्नाशी उरचे म्हणजे अर्था भितर उपयोग करता आमी. जाल्यार शास्त्रीय जावन उपवास शब्दाचो अर्थ वेगळेची. उपवास दोन शब्द थंय. उप म्हळ्यार लागीं, वास म्हळ्यार उरचे म्हणून. कोणा लागीं उरचे? परमात्मा लागीं उरचे, परमात्मा चिंतन करता उरचे, परमात्मा ध्यान करता उरचे शब्दाक उपवास म्हणून सांगिल्लें आसा. म्हळ्यार मनुष्य त्या दिवसू त्याला तितले प्रपंच विशयेतनी दूर वचका, तेगेल मन परमात्मा कडेन केंद्रीकृत करता, जाल्यार तितले परमात्मा चिंतने भितर ते हाडून उरका. तुमचो निमित्त मन शुद्ध जाता. आनी त्या दिवस ताणें परमात्मा लागीं आसले काय तरी आहाराचे विचार येवच ना ताका, तेन्ना आहार नासले काय तरी शरीर बी शुद्ध जाता. शरीर मन केन्ना शुद्ध जाता तेन्ना तो मनुष्य निरोगी जाता. म्हणजे चिंतनेचेर आमगे म्हालगड लोकांनी 15 दिवस एक उपवास करचे एक पद्दती आमकां हाडून दवरले. जाल्यार आजी ते पद्दती खंय गेले की कितकी कॅलेंडरा भितर उरता. उपवास म्हण आमी सांगता कितके आहाय, जाल्यार आमी उपवास करतना जाल्यार एक मात्र काम करता आमी, ते म्हळ्यार देवा उपवास घालताचे त्या दिवस. देवा मात नैवेद्य करतना. आज एकादशी देवा शीत दाखय अशी ना, देवा शीत नैवेद्य कर अशी ना. खंयची एक व्हड पद्दती आमी लोकांनी माथ्यार धरून घेतिल्लो आसा. म्हळ्यार देवा नैवेद्य करचे ना, एकादशी देवान करचे. देवान स्लिम ड्रीम जावन कितकें साधन करचें आसा म्हणचे बदल त्याणें एकादशी करचे, आमी भरपूर भरचे म्हूण. कितले विचित्र वेवस्थेनी आमगेले. एकादशी दिवसू देवान उपवास करचे न्ही, आमी उपवास करचे, आमी निराहार करचे. प्राचीन काळात एक पद्दत आशिल्ले, घरा भितर कांयच करनाशिल्ले, उज्जोडके लायत नाशिल्ले रान्नीक. तसले पद्दती प्राचीन पद्दती. केन्ना घरा भितर देवा उज्ज लायतना म्हणजे जालें तेन्ना शीत खंय करूं येता आमचे कडेन. शीत केन्ना करतना म्हणजे जालें तेन्ना देवा नैवेद्य दाखयचें येता आमचे कडेन ना. तेन्ना देवा उपवास घालचे ना म्हणजे कितें करता आशिल्ले आमी, देवा एक नाल्ल फुटून देवा मुखार दवरून घे न्हू, आज एकादशी देवा हुंतून तूं तृप्ती या म्हणून आमी उठलो लोक उपवास करता आशिल्लेची, निराहार करता आशिल्लेची. जाल्यार आजी ते निराहार करचे कितें पद्दत आसा, आमी पुरो आहार खावचे लागल्याची देवा मात त्या दिवस एक नादला व्हड दाखयत सोडले री ताका नैवेद्या कितें बंद्यान गेलो. कितलो दुरंत विशय न्ही. व्रत सगळे देवा सांगिल्ले न्ही वो, हें व्रत सगळे आमकां सांगिल्लें, मनुश्या सांगिल्लें. जाल्यार मनुश्य इतलो हुशार की म्हण सांगले री म्हाका करूं जावं मागीर देवान केलें जाल्यार म्हाका मेळटा म्हूण. चुकीचें. देवा सांगिल्लें न्ही व्रत, मनुश्या सांगिल्लें. अशें न्हू आज आमगेले मठा जेवण आमगेले गुरू परंपरे भितर एकादशी देवा नैवेद्य आसा, शीत नैवेद्य आसा देवाक. कारण आमी उपवास करक ना, आमी निराहार करक ना, देवा निराहार न्ही. देवा नैवेद्य करचेची, आमी उपवास करया, आमी निराहार करया म्हणून. जाल्यार मनुष्य बुद्धी वाडता गेली तशीची, देवा उपवास घालता गेलो, आमी मात खाता गेले. आमी खाता वचे बरोबर रोग रुजीर आमगे भितर आयले म्हूण सांगल्यार प्रायशः खाच्यो फाटल्यान कितें सत्यत आसा तें कळून घेवका. ताका केन्ना डॉक्टर लोक सांगता उरताची, म्हालगड लोक बी केन्ना सांगता उरताची मनुष्य कितें आहार खाता आसा तितलो आहाराचें वशक्यता मनुश्या ना म्हणून. मनुष्य आज कितलो आहार खाता आसा तितलो आहाराचें वशक्यता ताका ना. ताणें खावचे आहारा भितर अर्ध आहार खाल्यार पुरो. तो मनुष्य स्वस्थ्यान उरता म्हणून, तो मनुष्य निरोगी जावन उरता म्हणून, तो मनुष्य आराम उरता म्हणून. आज आमी कितलो आहार खाता आसाची चितलो आहार शरीरान आमगेले तेजे अर्ध खाल्ल्यार पुरो खंय. आमी पोट भरून घेवेत खंय, आमी आराम उरीत खंय. तशें म्हळ्यार आतां आमी डब्बल खाता न्ही, अर्ध खावत ना पुरा खातात न्ही, ते अर्ध कोणा वता. आमी कित्याक न्ही जास्त अर्ध खाता पळया, तूं तरी डॉक्टर पोट भरून घेता याद उर तुमकां. तेगेले बिजनेस भरपूर चलता, तेगेले गोल्ड भरपूर खाली जाताची, तेका रोगी मस्त जाताची, तो आराम उरता. अर्ध आहार निमित्त आमी आराम उरले री आनी अर्ध जाल्यार खाला निमित्त डॉक्टर आराम उरता म्हणजे जालें आसता री आमी कितें येता म्हणजे अशें जावंक गे न्हू. हें कितें निराहार करची पद्दत आसा.
15 दिवसा एक पटपणाची मनुष्यान दवरून घेतलेली कितले मनुष्याला शरीर शुद्ध जाता, मन शुद्ध जाता, शरीरा भितर एक चैतन्य येता म्हणजे सत्य ते आमी कळून घेवची आवश्यकते आसाची. अशें हांव न्हू आमगेले भारतीय परंपरे भितरी अनेक इतले व्रत, अनेक इतले नियम, अनेक इतले उपवास हाडाल कितें केवं जाल्यार मनुष्यान निरोगी जावन उरका, मनुष्यान स्वस्थ जावन उरका, मनुष्याल चित्त समाज भितर उरका म्हणजे बदलची. सत्यनारायण पूजा करया, तुमी शनी पूजा करया, खंयचे व्रत करया, थंय उपवास स्पश्ट बरयताचे. सकंडन संकल्प करून उपवास उरक तुवें संध्याकाळाक पूजा करका म्हणून. आमी उपवास म्हळ्यार कितें केलें? शीत खान्नाशें उरचे उपवास आमगेल्या मना भितर. अशांगेन भरपूर चपातकी, उपीटकी, शिराकी कंगेन मारचे लागले आमी. न्हय, कितले विचित्र पद्दत न्ही आमगेले. खंय वचून पावलेत न्ही आमी. आमगेले म्हालगड लोक सांगताची उपवास म्हळ्यार कसले खावचे न्ही, आमी निराहार जावन उरचे, कांय आहार घेनाशे उरचे. जाल्यार आज काल आमी कितले मुखार गेल्या की जाल्यार निराहार करूं आमचे कडेन जावूच ना, उपवास करूं बी आमचे कडेन जावूच ना. उपवास म्हळ्यार परमात्मा स्मरण निरंतर करचे आमचे कडेन जावूच ना. ते वच्यो परमात्मा स्मरण करूं जावूच ना न्ही. निराहारपणे करता बी आमी, आहार नाशी उरता बी आमी, ते बी जावच ना आमचे कडेन. अशा न्हू निराहार शब्दाक आमी म्हालगड लोकांनी एक अर्थ लायले. कोण कोणाक उपवास उरूं जावच ना की कांय खान्नाशें उरूं जावच ना की तेन्ना ताणें निराहार शब्दाक निरू आहार करून घेतले. उदक पिवचें, उपवास दिवस उदक पिवन उरचें. उदका करा ब्लड नाशिल्लें, जितलें करा बल ना ताकडे दूद आयलें तुमचे भितर, उदकाचे नमुने आसता ते लिक्वीड फॉर्मा भितर आसा म्हूण ज्यूस कुडचो तुमचे भितर. अशें जावंक गे न्हू निराहार आशिल्ले, निराहार जाले, निराहार जावन ते दिवसा पर्यंत पावले. कितके बी मनशाक खूश मेळना. व चित्रकलेपणां कितकी बरें आसलें कितकी, तितलें खूश मेळना. ताणें विचार केले केन्ना हांव हण्णाचे रसू पित्ता म्हणजे जालें. हण्ण खालें कितें जाता? अशान ते एक शब्द घातले फलाहार म्हण. हण्ण कटकन खावचें. शेबू, मुसुंबे, केळी हें कटकन खावंक गे न्हू पोट भरून घेवचें एक वेवस्था हाडून घेतली. ते बी कितली बरें आशिल्ले. ते बी चूक न्ही. अडना कांय खान्नाशें उरल्यार अशक्य जाता, त्रास जाता, उरो फलाहार तितले कराबले आमी. ते खाली बी संकट येता आमकां 2 तासांनी परतून पोटाक. ताकद पूर जावच ना. शीत जिनशी उदय जालें ना. हण्ण कितें खावन उरका, कितें खावन उदय जालें म्हण सुरू केलें. चपाती, इडली, तांदळांत येशील तसले वस्तू पुराच. उपीटू कितले खावचे की म्हणल्यार शीत पण जेवली इतले जेवता आशिल्ली कितकी ते इतले इतले खावचे. भरपूर पोट भरून खावचे. उपवास राजी म्हण खावचे. आमगेले ताका एक नांव दिलें आमगेले म्हालगड लोकांनी. भारी हुशार लोक आमगेले म्हालगड लोक. फल आशिल्ली न्ही थंय एक ळ केलें फळाहार म्हणून. फलाहार न्ही फळाहार. फळ शब्दाक अर्थ कितें उठ्ठले. चपाती, उपीटू, शिरा ಒಟ್ಟುಚ್ ಫಳಾಹಾರ म्हणून खंय वता आसा आमी. मनुष्याला आरोग्य बरें उरका म्हण सांगिल्लीत न्ही उपवास पद्दती. जाल्यार आजी आमी उपवास उरता आसावे, आमी शरीर बरदवचे प्रयत्न करता आसावे. लंघनम परमौषधम म्हणून कितें सांगिल्लें आसा म्हालगड लोकांनी तेजे प्रकार चलता आसा म्हण विचार करूं गेल्यार आज आमी चलचे जाता नाशिल्ले म्हणजे दुरंत विशय. आमगेले गुरू ना आमगेले मस्त म्हालगड लोक पळयचे पूण तुमी तिंगा कितें जावो तिणी गुळी घेवच नाशिल्ल्याची आदोर खंयची औषधां तिणी घेवच नाशिल्ल्याची. तिणें एक काम करता आशिल्लें त्या म्हळ्यार कितें उपवास करचे त्या दीस कांय खानाशी उरचे. कांय खानासतना विश्रांती करता आशिल्ली तिणी रेस्ट घेता आशिल्ल्याची. 1-2 दिवसां भितरची कसले जरूर ते कमी जावं वता आशिल्ले, कसले शरीर तापत ते कमी जावं वता आशिल्ले, तितलें आरोग्य तेंगेलें सुदारता वता आशिल्लें. कांयच औषध घेनासतना केवळ उपवास करून गेलो. आत्तर कितें तसलो पळयला आमी जिवना भितर तसलो अजून आसाच. अजून गुळी घेवच ना. कितें जर आयले कितें थंडी जाले उपवास करताची म्हळ्यार कांय आहार घेनाशी उरताची ना कसले घेवं कशें लिक्वीड फॉर्मांत घेताची. तिणें आरोग्यवंत येता वता जाल्यार आमी तशें न्ही.
आजी आम्ही पोटा भरून घेता पडाची खंयची खाऊ का खंयची खावचे ना अशी गुतना अशी उठून भरून घेणू आम्ही रोगग्रस्त जाल असले एक पेटी जाल्या म्हणजे असलेली प्रायशः आम्ही थोडेची विचार करचे आमगेल आरोग्य बरे जान दवरता आम्ही कितें करता म्हणजे चिंतन करते अनिवार्यता आजी आमकां सगलो का आसा अशी आमगे न्हू म्हाका कळून कितें कल्लल पद्दती आसा हे पद्दती अत्यंत योग्य पद्दती आम्ही आहार केन्ना खाता पळया तेन्ना आमगे कितें रगत आसा ते रगत पुर्तीची खाल्ला आहार जीण करता तरी काम करता सुरवात करता अशें तुमी एक फावट पोट पण आहार खाया शरीर सुस्तेत कितें तुमगेले आहार खावचे भितर कितें सुस्त येता कारण इतलेची आमगे सगळे रगत पोट देखून काम करूं वता पोटाक कितें आहार खाल्लेलो आसा ते पचन करता खातीर काम करता सुरवात करता तेन्ना सुस्त अशी दिसता न्हिदया अशी दिसता एक नमुनेचे आलसपणे आमकां येता वता तेन्ना आमी कांय आहार खावत ना तेन्ना आमगे रगत अशी जागेक उरता आनी एक्टीव जे आंगे न्हू खंयचे तरी रोग रुजीन भितर आयले आसतरी ते रोग रुजीन मारचे सुरवात करता तेन्ना ऑटोमॅटीक आमगे भितर कसले खंयची एक सान रोग उरोवची आमगे शरिराक आहार केन्ना ना म्हणलेले तेन्ना रगत सोमोच भितर उरता एकूकण उरता तेन्ना ते रोग निरोधकाच्यान काम करता वता तेन्ना आमी स्वस्थता उरताची म्हणजे सत्य आमी केन्ना कळून घेताची तेन्ना निराहार उरचे कितलें म्हत्व आसा कितले मुख्य दिल आसा म्हण सांगचे अर्थ आमकां जेन्नाशी उरतना अशी जावंगे न्हू आमी शरीर बरें ध्यान दवरून घेवपाक म्हणजे आसतरी 15 दिसा एक तरेची आमी थोडेची आहार कंट्रोल करचे आहार नियंत्रण करचे आवश्यकते आमकां सगलो आसा अशें आमगे न्हू आमी जाल तितले आहार विहार कंट्रोल दवरचे तरी प्रयत्न करका जाल तितले आमी शरीर स्वस्थ जावन घेवचे तरी प्रयत्न करता म्हण सांगचेक इश्ट करता आसा अशें आमगे न्हू केवल एक श्रीमंत जाल्यार मात्र तें दुख्ख न्ही आज आमगे सगलो कलेची मस्तीतलें दुख्ख आसा आज आमी पळयताचे तुमी कोणाका विचारया पांयां दुखी गांठी दुखी हे सर्वे सामान्य जावन गेले आजी पयलीं 15 वर्सां पयलीं नाशिल्ले 20 वर्सां पयलीं नाशिल्ले गांठी दुखी आतां कशें आयले म्हळ्यार कोणा कडेन उत्तर ना हेका जाल्यार आमगे आयुर्वेदीक शास्त्र एक उत्तर दिता हेका तें उत्तर आमी सगळ्यांक कळून घेवका आमी केन्ना तेन्ना घरा भितरी प्रेशर कुकर आहार खावचे सुरवात केली पळया केन्ना तनी गांठी दुखी जास्त जाता गेले याद उर तुमकां आज एक वेवस्था येवन गेला प्रेशर कुकर म्हण सांगून वेवस्था ते आमी वापरताचे ओट्टूळ घरा वापरता ते आजी तुमचे एडवर्टायजमेंट अशी उडकी म्हणलेली तुम्ही प्रेशर कुकर घेया गॅस तुम्ही वांची वित म्हण गॅस मस्त बचत येता तुमगेले आनी बरें शिजता म्हण सांगे न्हू तेजे एडवर्टायजमेंट करतात केन्नाचे जाल्लेरी तुमतून जावचे कितें परिणाम आसा तेजी कल्पना नासतना आमी सगळो प्रेशर कुकर घेतले तुमचे भितर आहार शिजिले शीत तुमचे भितर केले रांदे तुमचे भितर केले उठ शिजोवन घेवन तुमकां खावचे लागलेची तुमचो निमित्त वात रोग जास्त येता गेले प्रेशर कुकराक आनी वाताक कसलो संबंध आसा म्हण विचारतले तुमी कळून घेवका प्रेशर कुकराची वेवस्था कितें म्हणून कुक म्हळ्यार कितें रांदप करचे आमी शिजेचे आमी सहजानूच एक तोपाक शिजेचे गेल्यारी एक अर्ध घंटा लागता ना 20 मिनट लागता खंयचे शिजे गेल्यारी जाल्यार तेचे काम कुकर कितले मिनट भितर करता 5 ते 10 मिनट भितर करता ते सहजान शिजित ना ते कशें शिजिता खंयचे आहार प्रेशराचेर शिजिता प्रेशरान शिजिता म्हळ्यार भितर दिकांनी उबी तयार जाता ते उबी प्रेशरा निमित्त ते आहार कितें जाता शिजता तेका नांव तेका प्रेशर कुकर म्हणून म्हळ्यार प्रेशर शिजचे सहजान शिजना ते खंयचे आहार अशें जावंक न्हू ते प्रेशर केन्ना शिजिता तेन्ना ते कितें उबेस पळया उबी अमशें खंय वता म्हणजेले आमी खावचे आहार भितर दिखता म्हणजेले सूक्ष्म दिखता म्हणजेले ते सूक्ष्म कितें उबी गेले आसा वात गेले आसा ते केन्ना आहार खाताची तेन्ना सूक्ष्म गेले कितें आहारा भितर वात आसा ते शरिरा भितर आमगे प्रसरण जाता वता तेन्ना गांठी वचून बसून घे न्हू ते आमकां दुखी करता म्हणजे सत्य आमी कळून घेवका अशें जावंक गे न्हू आमकां दिसताले प्रेशर कुकर उपयोग केले निमित्त आमकां गॅस बांदता म्हणून जाल्यार एक याद उरो प्रेशर कुकर निमित्त गॅस बांदताले ते तुमगे दुड्ड बांदतना त्या दुड्ड पुरा कडेन खंय घालता तुमी धाकटो होवंक घालता ती गुडे होवंक घालता विना दुड्ड बांदतना वो तुमगेले गॅस बांदताले पापया आमी दुड्ड बांदतना अशें आमगेले गुरू न्ही केन्ना म्हणचे आज काल लोक प्रेशर उपयोग केले निमित्त रे मस्तीतले
पातापत पडता आसाची, हार्ट अटॅकात असले की कितें वातनिमिची रोग आसाची, ह्या कुठं प्रेशर कुकरा कारण आसा. मनुष्यान जर प्रेशर कुकर कमी केले रे, वापरची कमी केले रे, तो निरोगी जावन उरचे शकता म्हणून. जाल्यार आज आमगे घरा भितर इतले येवन गेले की म्हणले रे, प्रेशर कुकर नाशे रांदप करूंक कळटना आमकां. कुकरात दवरले, टी व्ही मुखार येवन बसले, त्याने फ्रेश म्हण 3 पट शीट मात पेतर उजीक काडले आनी नंतर खाण खाल्ले. इतले आज स्वस्थ जावन बसल्याचे म्हणले रे, हातून तरी किती जाता असं म्हणजे सत्य आज आमकां करता येतना. अशी जावंक गे न्हू, प्रेशर कुकराचे वापरचे आमी जाल तितले कमी करता वचच्या. आमगेली गोरवांची आशिल्लेची वटाणे हॉटडॉग कितें थोडे आसाची शीत नाशिल्ली वस्तू शिजून घेवची प्रश्न. जाल्यार सहजान शिजची कितें बटाटे टोमॅटो तरकारी आसाची सहजान शिजवीत न्ही आमी. ते कितें शीत शीत प्रेशर कुकराचें आवश्यकता आसा आमकां ना. सहजान करून घेवता. शीत मुख्य आहार न्ही आमकां. जाल्यार आमगेले गुरून म्हणचे शीतपणेची मनुष्यानी प्रेशर कुकर करचें ना रे. ते मुख्य आहार करता तरी त्याने अशी शिजून घेवन खावका तूं तरी मागीर कितले की वाता रोग कमी येताची म्हूण. अशें हांव न्हू आमी बी तुमकां निवेदन करचें इतले प्रयत्न करता आसाची मनुष्याले जे शरीर निरोगी जावन उरका जाल्यार मनुष्यानी वात पित्त कफांतल्यान मुक्ती जावका. तुमचे भितर कितें हें वात रोग आसा तेका मुख्य कारण हें प्रेशर कुकरांत असले वेवस्थीत जावन आसा. आमगेले आहार वेवस्थीत जावन आसा. अशें न्हू आमी थोडे बदलावण करता वचा. पांयां दुखी खातीर आमी त्या दिवसूंक सांगलां उदक आमी सावकाश पिवचे, घोट घोट करून पिवचे. आमगे लाला रसा बरोबर उदक पिता गेले निमित्त वात पित्त सुमो जावन उरता, मनुष्य स्वस्थ उरूंक शकता म्हणून. अशा न्हू थोडेच हेजे वापर करून ताची आमी आरोग्य स्वस्थ्यान दवरचे प्रयत्न करया. प्रेशर कुकर हांव विरोधी न्ही. जाल्यार प्रेशर कुकर खंय वापरका अवश्य आसतना वापरया. अवश्य ना त्याने एक अर्द घंटा वांता म्हणून सांगे न्हू तुम प्रेशर कुकर वापरचे वचूंक न्हू. तुमगे जिवनाचे अंतिम घट्टा भितर 20-30 वर्ष वळवळटा काडटा नाको. एक ते अर्द घंटा हांगांचे वचून कडे वळवळटा काडटा न्ही तुमी. कितें तशें करका. अशें न्हू प्रेशर कुकर वापर कमी करता वचा. सहजानाची वाताचे रोग आपोआप कमी येता वता. तुमी स्वस्थ उरूंक शकताची. अशें हांव न्हू मनुष्याले स्वस्थ येवचे खातीर आशिल्ले तसले वेवस्था म्हळ्यार लंघनम परमौषधम. वाराक नांव 15 दिसा एक पट म्हणायची जाल तितले लिक्वीड फॉर्माचेर आमी आहार घेवंक न्हू उरले रे कितले रोग कमी येता म्हळ्यार मस्त रोग कमी येताचे. आज तुमकां गुर्तू आसा कॅन्सर म्हणचे रोग पहिले 100 भितर एकले मेळटा आशिल्ले. आज 100 भितर 60-70 लोकांक हे कॅन्सर म्हणचे रोग येता आसा. कारण कितें म्हणल्यार आमी खाल्यार आहार कितें आसा ते समुपचन जावत नासतना ते गेड्डी जाता आसाची. ते गेड्डी जावंक गे न्हू रोग आनी कॅन्सर जावन आमकां त्रास येता समजालें असलें हें कितलें मारक जाता समजालें आमगेली आहार पद्दती. तुमचे भितर डॉक्टर सांगता आमकां 3-3 तास म्हणजे गॅप उरचें ना. तुवें खाता उरका 3 तास घालता उरका कितें घालता उरका म्हूण. तेंका दुड्ड मेळटा न्हू तुमी तर. तेंका रोग जास्त येताचे तेंका दुड्ड मेळटा. तेंगली बिजनेस मस्त चलता. अशें जावंक गे न्हू प्रायशः कॅन्सर असले की ते मारक रोग आसाची चॅक कर कितें आमगे आयुर्वेदिक शास्त्र औषध सांगता ते म्हण सांगल्यार कितलो तूं उपवास करता वता तितले कॅन्सर सेल्स कितें आसाची ते ऑटोमॅटीक मरता वता शरिरा भितर. कितें आमी आहार खाता वता ते कॅन्सर सेल्स जास्त येता वताचे खंय. अशें जावंक गे न्हू उपवास कितें आसा पळया हें मनुश्याक उट्टू रोगांतल्यान मुक्त करचें एक वेवस्था म्हण सांगचें सत्य तें आमी कळून घेतलें उपवासाक निराहार जावन उरचेक कितलें म्हत्व आसा म्हणजे सत्य आमी कळून घेवया. अशें जावंक गे न्हू आमगे शरीर बरें दवरपाची जबाबदारी आमगेली जावन आसा. आमी कितले अर्थपूर्ण जिवन करताची, आमी कितले समचिताचें जिवन करताची, आमी कितले निरोगी जिवन करताची तितले आमी आनंदान उरूंक शकताची. अशा न्हू तसले जीवनशैली आमकां सगळ्यांक येवशी जावो. तसले एक आशिर्वाद ज्ञानशक्ती ते ज्ञानेश्वरी देवी आमकां सगळ्यांक दिवो म्हणचे विशेष तसले मागणी श्री देवीले चरणां करचेक इश्ट करता आसा.